राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता पूर्ण ताकदीनं सुरू झाला आहे. प्रचारसभा, आरोप-प्रत्यारोप, विकासाचे आश्वासनं आणि राजकीय गणित हे सगळं आता जनतेसमोर उघडपणे मांडलं जात आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार राज्यातील जवळपास सर्वच बडे नेते मैदानात उतरले आहेत. आज याच प्रचाराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पाषाण परिसरात एक महत्त्वाची प्रचार सभा घेतली. या सभेत अजित पवारांनी फक्त विकासाचं नाही, तर युती, राजकारण आणि पुणे महापालिकेतील कारभारावरही स्पष्ट भूमिका मांडली आहे. सध्या सर्वसामान्य मतदारांच्या मनात एकच प्रश्न आहे, केंद्रात आणि राज्यात एकत्र असलेले पक्ष महापालिका निवडणुकीत मात्र एकत्र का नाहीयेत? याच प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न अजित पवारांनी आपल्या भाषणातून केला आहे. अजित पवार म्हणाले, "माझ्या 35 वर्षाच्या राजकीय आयुष्यात मी अनेक निवडणुका पाहिल्या आहेत, लढवल्या आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रचार केला आहे. पण यावेळची निवडणूक वेगळी आहे." ती पुढे म्हणाली, की आज केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आहे आणि राज्यात महायुतीचं सरकार काम करत आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, मी स्वतः आणि आमचे सर्व सहकारी एकत्रितपणे विकासासाठी काम करत आहे. अजित पवारांच्या मते आज केंद्र आणि राज्य सरकार विकासाची घोडदौड करत आहे. मेट्रो प्रकल्प असो, हायवे असो किंवा विविध कल्याणकारी योजना निधींची कमतरता नाही. इच्छाशक्तींचीही कमतरता नाही. मात्र याच ठिकाणी अजित पवारांनी एक महत्त्वाचा राजकीय मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये चित्र वेगळं दिसत आहे. मतदारांना प्रश्न पडला असेल, की केंद्रात सोबत, राज्यात सोबत, मग महापालिकेत युती का नाही? याच प्रश्नांचं उत्तर देताना अजित पवारांनी एक ऐतिहासिक संदर्भ दिला. ते म्हणाले, की पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार राज्यात होतं. केंद्रात UPH सरकार होतं. डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे नेते मुख्यमंत्री होते. तरीही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहत होते. कारण स्थानिक निवडणुका या स्थानिक प्रश्नावर लढवल्या जातात, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. यानंतर अजित पवारांनी थेट पुणे महापालिकेच्या कारभारावर बोट ठेवलं. ते म्हणाले, केंद्र सरकार आणि राज्य सरकार पुण्याला भरभरून निधी देत आहे. मेट्रोसाठी निधी दिला, रस्त्यासाठी निधी दिला, विकासासाठी निधी दिला. पण त्याच वेळी त्यांनी ठामपणे सांगितलं, केंद्राचा दोष नाही, राज्याचा दोष नाही. पण गेल्या काही वर्षापासून त्यांच्या हातात पुणे महापालिकेची सत्ता आहे, त्यांच्या कारभाराचा दोष आहे. अजित पवारांनी त्रिमूर्ती असा उल्लेख करत थेट सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. रस्त्याची अवस्था, वाहतुकीचा गोंधळ, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन या सगळ्या मुद्द्यावरून अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधला. एकूण पाहता या भाषणातून अजित पवारांनी 2 गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. पहिली, केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मतभेद नाहीत. महायुती स्थिर आहे आणि पुढेही एकत्र काम करणार आहे. मात्र दुसरी, महानगरपालिका निवडणूक ही स्थानिक कारभारावरची निवडणूक आहे. इथे विकास कामाचा हिशोब मागितला जाणार आहे. फक्त मोठ्या नेत्यांची नावं नाही. या निवडणुकीत अजित पवार आणि भाजप यांच्यातील मतभेद उघडपणे समोर येत आहे. हे मतभेद युती तुटल्याचे लक्षण नाही, तर स्थानिक राजकारणाचं वास्तव असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. आता प्रश्न असा आहे, की पुण्यातील मतदार विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणार की पक्षीय गणितावर? महापालिका निवडणुकीच हेच खरी कसोटी असणार आहे आणि म्हणूनच पुणे, पिंपरी चिंचवडसह संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे. दुसऱ्या बाजूला भाजपचे काही नेते अजित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिउत्तर देत आहेत. त्यामुळे असा अंदाज लावला जात आहे होता, की महायुतीमध्ये तडा जाईल. पण अजित पवार देखील वेगवेगळे वक्तव्य करत आहे. काही दिवसापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं, की अजित पवार यांनी संयमाने वक्तव्य करावी. आता या प्रचार सभेतून अजित पवार यांनी स्पष्टपणे दाखवून दिलं आहे, की महायुतीमध्ये कोठेही तडा गेलेला नाही. तर या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.